तर आपण सराव संच 5.2 मधील पहिला प्रश्न आहे, खालील संख्यांचा मसावी काढा. आता आपल्याला खाली काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा मसावी काढायचा आहे. पहिली संख्या दिलेली आहे 36 आणि 48. आता 36 आणि 48चा मसावी काढण्यापूर्वी आपल्याला 36 आणि 48चे अवयव पाडून घ्यायचे आहेत. तर आपण 36 आणि 48चे अवयव पाडून घेऊया. सुरुवातीला 36चे घेऊ, 2ने भाग देऊ, बे 1 राहिला, बे 8 16, परत 2ने भाग देऊ, 92 18. आता इथे 2ने भाग जात नाही, मग आता आपण 3ने भाग देऊया, 3 त्रिक 9, 3 एके 3. नंतर आपण 48चे अवयव पाडून घेऊया. 48ला 2ने भाग देऊ, बे 2 4, बे चौक 8, बे एके बे 2 4, बे 6 12, बे त्रिक 6, 3 एके 3. आता आपल्याला मसावी काढत असताना दोन्ही संख्येचे सामायिक विभाजक म्हणजे दोन्ही संख्यांचा कुठला विभाजक हा सामायिक आहे की ज्याने दोन्ही संख्येला भाग जातो असे शोधायचे आहेत. तर सुरुवातीला पाहूया, 2 हा 2ने 36लाही भाग गेला आणि 48ला गेलाय, म्हणजेच आपण 2 गुणिले 3 हे घेऊया. ह्या 2च्या बदल्यात आपण हे 2 घेतले. आता ह्या 2च्या बदल्यात आपल्याला 2 घ्यायचे, 3च्या बदल्यात 3. आता यांचा गुणाकार आहे 3 दुने 6, 6 दुने 12, म्हणजे 36 आणि 48चा मसावी आहे काय येईल मग 12. आता तसंच आपण पुढचं उदाहरण पाहूया, 31 आणि 2. आता 31 ही काय आहे, मूळ संख्या आहे, म्हणजेच 31ला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. त्यानंतर 2 ही 2ला पण 2 आणि 1 त्याच संख्येने भाग जातोच, म्हणजेच 31 व 2 या संख्यांचा सामायिक विभाजक काय येणार आहे 1. म्हणजेच आपण 31ला भाग दिला असता 31 एके 31 आणि 2ला भाग दिला असता बे एके बे, म्हणजेच आपला सामायिक विभाजक काय आलेला आहे 1. म्हणजेच 31 आणि 2चा मसावी काय येणार मग मसावी काय येईल 1 येणार आहे. त्यानंतरचं आपलं तिसरं उदाहरण आहे 65 आणि 13. आता 13 आणि 65चे आपण सुरुवातीला अवयव पाडून घेऊया. 65चे अवयव पाडूया. आता इथे 65ला 2ने भाग जात नाही, 6ला जातो परंतु 5ला भाग जात नाही, म्हणजेच आपण इथे 3ने भाग देऊया. 3 एके 3, 3ने पण जाणार नाही कारण 5ला भाग जात नाही, तर आपण इथं डायरेक्ट 13ने भाग देऊया. 13 पंचे 65, 5 एके 5. आता इथे 13चे फॅक्टर्स पाडूया. 13ला कशाने भाग जातोय 13नेच, 13 एके 13, म्हणजेच यांचा सामायिक विभाजक काय आलेला आहे 13 आलेला आहे. म्हणजेच 65 आणि 13चा मसावी काय येणार आहे हा 65 आणि 13चा मसावी आलेला आहे 13. त्यानंतर 108 आणि 132. आता 108 आणि 132चे आपण अवयव पाडून घेऊया. 108 चे सुरुवातीला घेऊया, 2ने भाग देऊ, बे पंचे 10, बे चौक 8, बे 2 4, 1 राहिला, बे 7 14. आता इथं 2ने 27ला भाग जात नाही, म्हणून आपण 3ने भाग देऊन घ्यायचा आहे. 3 9 27, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 एके 3. हे झाले त्याचे अवयव. आता आपल्याला 132चे अवयव पाडून घ्यायचे आहेत. मग 132चे अवयव पाडताना आपण 2नेच भाग देऊन घेणार आहोत. बे 6 12, 1 राहिला, बे 6 12. इथे 2नेच भाग जातो, बे त्रिक 6, बे त्रिक 6. आता इथे 2ने भाग जाणार आहे का नाही, आपण इथे 3ने भाग देऊन घेऊया. 3 एके 3, 3 एके 3. नंतर 3ने भाग जात नाही, 11ने भाग जाणार डायरेक्ट, 11 एके 11. आता यांचे सामायिक विभाजक काय आले मग 2,
2 2 2 2 हा 2 2 वेळेस आलेला आहे, 3 हा एकच वेळेस आलेला आहे आणि 11 हा एक वेळेस. म्हणजे आपल्याला काय करायचं, गट पाडून घ्यायचे. ज्या संख्या 2 2 वेळेस आलेल्या आहेत त्या आपल्याला लिहून घ्यायच्या. म्हणजे जिथं काय लिहिणार आपण 2 गुणिले ह्या 2च्या बदल्यात एक 2 गुणिले त्यानंतर 3 ने भाग गेलेला आहे 3, म्हणजे याचं उत्तर काय 3 दुने 6, 6 दुने 12. यांचं सामायिक विभाजक काय आलेलं आहे 12. म्हणजेच मसावी किती आलेला आहे, मसावी बरोबर 12. हे लक्षात येते की तुमच्या आपण जेव्हा भाग देतो तेव्हा त्या संख्या किती वेळेस आलेल्या. आता इथे पहा 2 हा 1 2 1 2 वेळेस आला, म्हणजे 2 वेळेस आल्यामुळे आपण 2 2 घेतले आणि 3 हा इथे 3 वेळा आला परंतु इथे एकच वेळेस आला, म्हणजे ह्या 3च्या बदल्यात हा 3 म्हणजेच आपण हा 3 घेतलेला आहे. प्रत्येक संख्या आपल्याला रिपीट घ्यायची, म्हणजे जी डबल येणारी आहे ती संख्या घ्यायची आहे. आता त्यानंतर 30 24 आणि 48. आता आपण इथेही काय करू, एक एकचे फॅक्टर्स पाडून घेऊया, म्हणजेच अवयव पाडून घेऊया. 30चे अवयव पाडून घेऊया सुरुवातीला. बे एक बे, बे पंचे 10. आता इथं 2 ने भाग जातो का नाही, मग 3 ने घेऊया. 3 पाचे 15, 5 एके 5. त्यानंतर 24चे पाडून घेऊया आपण. बे एक बे, बे दुने 4, बे 6 12, बे त्रिक 6, 3 एके 3. त्यानंतर 48चे. बे दुने 4, बे चौक 8, बे एक बे, बे दुने 4, बे 6 12, बे त्रिक 6, 3 एके 3. आता इथे पहा 2 हा इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, म्हणजेच आपण इथं काय लिहिणार मग 2 गुणिले. आता 3 इथं आहे, इथं आहे, इथं आहे, मग 3 लिहिणार. परंतु 5 इथं आहे, इथं नाही, इथं नाही, म्हणजे आपण 5 घेऊ शकत नाही. आता हे 2 इथं आहेत, इथं आहेत, इथं आहेत, परंतु इथं आहेत का, त्या 2 ने त्या संख्येला इथे कसं 2 ने 3 वेळा भाग गेला, इथे 4 वेळा गेला. फॉर एक्झाम्पल इथे 3 वेळा गेला असता तर आपण 3 वेळा 2 घेतले असते, इथं 3 वेळा गेला असता तर 3 वेळा 2 घेतले असते, किंवा 4 वेळेस गेला असता तर 4 वेळेस घेतले असते. परंतु 2 वेळेस 2 ने किती एकच वेळेस भाग गेला सगळीकडे, म्हणजे समान आले पाहिजे आपले ते. म्हणून आता 3 दुने 6. मग पहा इथे आपला 30 24 आणि 48चा मसावी किती आलेला आहे 6. मसावी बरोबर 6 आलेला आहे. हे समजलं का. आता पुढचं उदाहरण आपण पाहूया. आता पहा पुढचं उदाहरण दिलं आहे आपल्याला. एका खोलीची लांबी 15 मीटर व रुंदी 9 मीटर आहे. या चौरस आकृती फरशा बसवण्यासाठी प्रत्येक फरशीची जास्तीत जास्त लांबी किती मीटर असावी. आता आपल्याला काय केलं, एका खोलीची लांबी दिलेली आहे 15 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 9 मीटर, आणि ती खोली कशी आहे चौरस आकृती, त्या खोलीमध्ये आपल्याला फरशा बसवायच्या आहेत. मग जास्तीत जास्त किती लांबीची किंवा किती मीटरची फरशी आपल्याला लागणार आहे ते काढायचे. मग आता इथं काय करावं लागणार, आपल्याला लांबी किंवा किती आणि मीटर हे काढायचं असल्यामुळे आपल्याला 15 आणि 9चा काय काढावं लागणार आहे मसावी. मग आता आपण 15 आणि 9चा मसावी काढून घेऊया. सुरुवातीला 15चे अवयव पाडून घेऊया. इथे 2 ने भाग जात नाही, 3 ने जातोय. 3 पाचे 15, 5 एके 5. आता 9चे पाडून घेऊया आपण. 3 त्रिक 9, 3 एके 3. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं, इथे 3 ने भाग गेला, इथे 3 ने गेला, इथे 5 ने गेला, इथे गेलाय का नाही. म्हणजेच 15 मीटर व 9 मीटर रुंदी आहे, तर आपल्याला किती मीटर लांबीची फरशी लागणार आहे मग 3 मीटर. किती यांचा मसावी आलेला आहे 3. म्हणजेच आपल्याला 3 मीटर लांबीची फरशी लागेल. प्रत्येक फरशीची लांबी किती मीटर येणार मग 3 मीटर लांबीची फरशी येणार. आता पुढचं उदाहरण आहे पहा.
एका दुकानदाराकडे 90 मीटर आणि 120 मीटर लांबीचे कापडाचे 2 तागे आहेत. त्याला दोन्ही ताग्यामधून समान लांबीचे मोठे तुकडे कापायचे आहेत. प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती? आता दुकानदाराकडे 90 मीटर आणि 120 मीटर लांबीचे कापडाचे काय आहेत? 2 तागे आहेत आणि त्याला काय करायचे? दोन्ही ताग्यामधून समान लांबीचे तुकडे त्याला कापायचे आहेत आणि आपल्याला विचारलंय प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असेल. आता आपल्याला इथे काय करावं लागणार? 90 आणि 120 यांचा आपल्याला अवयव पाडून घ्यावा लागणार. सुरुवातीला 90चे अवयव पाडून घेऊया आपण. आता 90ला आपण 2 ने भाग देऊ शकतो. 2 चौक 8, 1 राहिला, 2 पंचे 10. आता इथे 2 ने भाग जाणार नाही, मग इथे किती घेऊया? 3 ने देऊन घेऊया. 3 1 3, 3 5 15. 3 ने भाग जातोय, 3 5 15, 5 1 5. हे झाले आपले 90चे अवयव. आता 120चे अवयव पाडून घेऊ आपण. 2 नेच भाग देऊया. बेस आहे 12, शून्य आपण खाली घेऊया. 2 त्रिक 6, शून्य खाली घेऊया. 3 10 30 किंवा 3 1 3, 3 0 0. आता इथे 5 ने भाग देऊया. 5 2 10, 2 1 2. किंवा आपण इथे 3 ने अजून भाग देऊ शकलो असतो. 2 1 2 आणि 2 पंचे 10. किंवा इथं परत आपण 2 नेच भाग देऊया. 2 पंचे 10, 5 1 5. आता पहा इथं सामायिक विभाजक काय आलेले आहेत? 2 2, 5 5. ओके. हा भाग देताना माझ्याकडून व्हिडिओ शूट करायचा राहिला. हे पहा आपण 48चे फॅक्टर्स पाडले, अवयव पाडले, 60चे अवयव पाडले. तर इथे पहा 2 ने भाग गेला, इथे 2 ने भाग घेतला, त्या बदल्यात आपण हे 2 घेतले. इथे 2 ने गेला, इथे 2 ने गेला, त्या बदल्यात आपण हे 2 घेतले. ह्या आणि ह्या 2ला इकडे जोडी नाही आहे, त्यामुळे आपण ते सोडून दिले, म्हणजे ते घ्यायचे नाही ज्यांना जोडी नाही ते. आता हा 3 इथे 3 घेतला. यांचा 5 इथे 5 ने भाग गेला, परंतु इथं भाग 5चा नाही बसलेला, त्यामुळं हे 3 घेतला. यांचा गुणाकार केला. 3 2 6, 6 2 12, म्हणजेच इथं मसावे आलेला आहे 12. म्हणजेच प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती फुले असतील? तर 12 फुले असतील. अशाच प्रकारे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व खाली हॅपचे बटन दिलेले आहे ते दाबायला विसरू नका. तसेच आपण इथून मागील सर्व व्हिडिओ स्वाध्याय सराव संच सोडून दिलेले आहेत, तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.